मित्रांनो नमस्कार. वार आहे मंगळवार, तारीख आहे 25 ऑगस्ट. या 2 दिवसात म्हणजेच मंगळवार 25 ऑगस्ट आणि बुधवार 26 ऑगस्ट या 2 दिवसात महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात पाऊस असणार आहे, तर आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा. शेतकरी मित्रांनो, आपण जर मंगळवारी 25 ऑगस्टला जर बघितलं तर आपल्याला काही प्रमाणात काही जिल्ह्यांमध्ये गावांमध्ये पाऊस दिसत आहे. इथे आपण चिपळूण, रत्नागिरी, राजपूर, कणकवली, सावंतवाडी, त्याचबरोबर इथे जर चिपळूण, महाबळेश्वर, महाड, लवसा, लोणावळा, पेण, कोळगाव, बदलापूर, घोटी हा परिसर बघितला तर या भागात आपल्याला थोड्याफार प्रमाणात पाऊस हा दिसत आहे. त्याचबरोबर नाशिक, सिन्नर, अकोले, संगमनेर, लोणी, कोपरगाव, येवला, निफाड, चांदवड, मनमाड, सटाणा, मालेगाव, नामपूर, त्याचबरोबर साक्री, धुळे, पिंपळनेर, नांदगाव, वैजापूर, खिरडी, गंगापूर. आता हा परिसर बघितला तर या भागात आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर कन्नड, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, पैठण, अमरापूर, पाथर्डी, गंगाखेड हा देखील परिसर जर बघितला तर या भागात आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. पाथर्डी, शिरूर, कासार, जामखेड, पाटोदा, कडा, कर्जत, करमाळा, कात्रज, इंदापूर, अकलूज, त्याचबरोबर पंढरपूर हा देखील परिसर बघितला तर या भागात आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. कुरुडवाडीमध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस असेल. बाकी बार्शी, वैराग, धाराशिव, तुळजापूर या परिसरामध्ये आपल्याला जास्त काय पाऊस दिसत नाही. ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर लातूर, उदगीर, आता लातूरमध्ये नाही आहे पाऊस पण ढगाळ वातावरण असेल. पण आपण जर अहमदपूर, परळी, परभणी हा परिसर बघितला, नांदेड, त्याचबरोबर इथे जर आपण बराचसा परिसर बघितला तर या भागात रिमझिम पाऊस आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर आपण जर आदिलाबाद परिसर जर बघितला, आदिलाबाद, पांढरकवडा, चंद्रपूर हा परिसर बघितला तर या भागात चांगल्या म्हणजे रिमझिम पाऊस हा असणार आहे. त्याचबरोबर ब्रह्मपुरी, भंडारा, साकोली, तुमसर, रामटेक, उमरेड, नागपूर, त्याचबरोबर वाराणसी, गोंदिया, आमगाव, किनीही हा परिसर बघितला, देवरी परिसर बघितला, अर्जुन मोरगाव हा परिसर बघितला तर या भागात देखील रिमझिम पाऊस हा असणार आहे मंगळवारी 25 ऑगस्टला. भंडाऱ्यामध्ये, तुमसरमध्ये, तिरोडीमध्ये देखील चांगल्या प्रमाणात पाऊस असणार आहे. बाकी ते नारखेड या भागात थोड्याफार प्रमाणात पाऊस आहे. बाकी अजून आपण जर अमरावती हा परिसर बघितला, अमरावती, यवतमाळ, तर अमरावती, अचलपूर, अमरावती, अकोट, अकोला हा परिसर बघितला तर या भागात आपल्याला रिमझिम पाऊस दिसत आहे. बाकी धरणी, त्याचबरोबर बुऱ्हाणपूरमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. बोदवड, खामगाव हा परिसर बघितला तर या भागात आपल्याला म्हणजे जास्त नाही दिसत आहे पाऊस, पण रिमझिम पाऊस असेल. बाकी परतूर, जिंतूर, परभणी, हिंगोली, त्याचबरोबर पुसद, उंबरखेड, नांदेड, वाशिम, त्याचबरोबर जालना, अंबड, परतूर हा परिसर बघितला तर या भागात आपल्याला थोड्याफार म्हणजे मध्यम स्वरूपाचा पाऊस हा दिसत आहे. बाकी इकडे धुळे, चाळीसगाव, अंबळनेर हा परिसर बघितला, मालेगाव, मनमाड, कोपरगाव, साक्री, नंदुरबार, शिरपूर, त्याचबरोबर चापोडा, सटाणा, नवपूर हा परिसर बघितला तर या भागात देखील आपल्याला काही प्रमाणात पाऊस हा दिसत आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा आहे मंगळवारी 25 ऑगस्टचा. आपण जर बुधवारी 26 ऑगस्टला जर बघितलं तर आपल्याला नंदुरबार, साक्री, सटाणा, नावपूर, त्याचबरोबर इथे जर धुळे, शिरपूर, अंबळनेर, चापोडा, जळगाव, शेवगाव, बोदवड, बुऱ्हाणपूर हा परिसर बघितला तर या भागात आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. कुठलाही पाऊस नाही या परिसरात देखील. त्याचबरोबर आपण जर छत्रपती संभाजीनगर, जालना, अंबड, त्याचबरोबर पैठण, पाथर्डी, अहिल्यानगर, श्रीरामपूर, कोपरगाव, अकोले, नाशिक, त्याचबरोबर घोटी हा परिसर बघितला तर या भागात देखील आपल्याला बुधवारी 26 ऑगस्टला पूर्णपणे ढगाळ वातावरण दिसत आहे. बाकी अहिल्यानगर, शिरूर, दौंड, बारामती हा परिसर बघितला तर या भागात आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. कात्रज, जामखेड, त्याचबरोबर बीड, पाथर्डी, पैठण, अंबड, परतूर, माजलगाव, परळी, केज, लातूर, धाराशिव, नलदुर्ग, अहमदपूर, उदगीर, त्याचबरोबर नांदेड, आपण जर उमरखेड, पुसद, अरणी, त्याचबरोबर वाशिम, हिंगोली, जिंतूर, त्याचबरोबर आदिलाबाद, निर्मळ हा परिसर बघितला तर या भागात देखील आपल्याला पूर्णपणे ढगाळ वातावरण दिसत आहे. इथे जर आपण आता पांढरकवडा ते परिसर बघूया. पांढरकवडा परिसर जर बघितला, पांढरकवडा, यवतमाळ, वर्धा, हिंगणघाट, वरारा, त्याचबरोबर चंद्रपूर, आसेबाबाद, सिरपूर, चामोशी, गडचिरोली,
त्याचबरोबर कापसी हा परिसर बघितला, ब्रह्मपुरी, साकोली, भंडारा, तुमसर, गोंदिया, देवरी, वार, त्याचबरोबर शिवनी, रामटेक हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बुधवारी 26 ऑगस्टला असणार आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी हा देखील अंदाज लक्षात आपल्याला घ्यायचा आहे. आपण जर अमरावती, अरवी, वर्धा हा परिसर बघितला, यवतमाळ, हिंगणघाट, अचलपूर, त्याचबरोबर धरणी, तर या भागात देखील थोड्या प्रमाणात पाऊस हा असणार. धरणीमध्ये चांगल्या प्रमाणात पाऊस आहे दुपारी 12च्या आसपास. त्याचबरोबर आपण जर अचलपूर, अमरावती, अरवी हा परिसर बघितला, त्याचबरोबर चंद्रा हा परिसर बघितला, बाकी इथे चोपाडा, त्याचबरोबर जळगाव, बोदवड, अंबळनेर, शेवगाव, चाळीसगाव, धुळे, मालेगाव, मनमाड, सटाणा, साक्री, त्याचबरोबर नावपूर, नंदुरबार, शिरपूर हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात आपल्याला पूर्णपणे कोरडं वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर मनमाड, कोपरगाव, श्रीरामपूर, त्याचबरोबर अहिल्यानगर, पाथर्डी, पैठण हा देखील परिसर बघितला तर या भागात आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. तर सर्व शेतकरी बुधवारी 26 ऑगस्टचा हा हवामानाचा अंदाज आहे. हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. आपण जर घोटी, त्याचबरोबर अकोले, कुळगाव, बदलापूर, वसई, विरार, मुंबई, कुळगाव, बदलापूर, लोणावळा, पेण, लवसा, मुरुड, जंजिरा, महाड, महाबळेश्वर, दापोली, त्याचबरोबर चिपळूण, त्याचबरोबर रत्नागिरी, राजपूर, कणकवली, सावंतवाडी, पणजी, मुडगाव, त्याचबरोबर कारवार, त्याचबरोबर आता जर आपण उडुपी हा परिसर बघितला तर या भागात देखील आपल्याला म्हणजे जास्त नाही आहे पण रिमझिम पाऊस हा असणार आहे. बाकी शेतकरी मित्रांनो, आपण जर इथे बघितलं, आता बऱ्याचशा ठिकाणी वातावरणात बदल आपल्याला जाणवत आहे. इथे आपण बघू शकता, आपण जर बघितलं तर अमरावती, नागपूर, त्याचबरोबर इथे भंडारा आहे, हिंगणघाट आहे, यवतमाळ आहे, आदिलाबाद आहे, चंद्रपूर आहे, गडचिरोली, अहेरी हा संपूर्ण परिसर जर आपण बघितला तर या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बुधवारी 26 ऑगस्टला दुपारी 2च्या आसपास होणार आहे. तर हा देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, आपण इथे बघू शकता, आपण बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे, कोल्हापूर, बेलगाव या भागामध्ये. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, या 2 दिवसाचा हवामानाचा अंदाज म्हणजेच मंगळवारी 25 ऑगस्ट आणि बुधवार 26 ऑगस्ट असा 2 दिवसाचा हवामानाचा अंदाज आपण आजच्या व्हिडिओतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.